चला चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला 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 पुढे चला पुढे चला पुढे चला 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 हे सध्या फुल मार चला पुढे चला पुढे चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण इकडे सर्वजण आपल्या बापाने आपल्याला जे आरक्षण दिले त्यासाठी इकडे उपस्थित झाला, त्याबद्दल तुमच्या सर्व भीम सैनिकांचे आणि 59च्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। इकडच्या सरकारला आपण दाखवून दिले की जर तुम्ही आंबेडकरी समाजासोबत आणि आंबेडकरी अनुयायांसोबत मस्ती करायला गेलात तर तुम्हाला आंबेडकरी समाज रस्त्यावरती आणल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो, ही आपली लढाई एवढी तास थांबणार नाहीये। आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाखेड्यांमध्ये जाऊन आपल्याला लोकांना आवाहन करायचंय, लोकांना जागरूक करायचंय। आज हे मुंबईमध्ये आले त्याबद्दल एवढ्या पावसामध्ये उभे कारण की आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं काम करून दिलंय। मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंब असेल किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढायची आयुष्यभर आहे। आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरती लढावं लागणार आहे। हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। मी जास्त बोलत नाही कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडले। जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो। पण ज्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। जय भीम। एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने सरकारी थी। एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने सरकार थी, लेकिन भीम को डरा नहीं, लेकिन तो आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्याने आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे। आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे का सरकार आश्वासन देतं परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत। ज्या पद्धतीने परभणीला झालं त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे। सरकारला तिथून सुद्धा रिपोर्ट आले पाहिजेत की आता त्या 59 जाती आता गप्प बसायला तयार नाहीत। सरकारला मी सांगितलंय की 10% पण लोक नसतील या आज जे तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाहीत। आमच्या बरोबर आज मातंग समाजाचा पण प्रचंड लोक आज इथे आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या नादी लागू नका। आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलंय। आणि त्यामुळं
त्यांना या मोर्चामुळे या संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊच या इथे राजकुमार बडोले आणि त्यांच्या बरोबर सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू. आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथं आला, हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला. आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही दिलेला हा भीमटोला आज सरकारला अत्यंत योग्य ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यामुळं लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचं आपली जी मागणी आहे ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अभेद्य ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा. आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणा विरोधात आंदोलन चालू ठेवा. जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ एक दिलाने एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या, आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आहेत. आणि हे एक ऐक्य हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो. आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही, आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही, आपला जो निधी आहे तो पळवला जातो, याच्या विरोधात सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल, एकत्र आंदोलन करावं लागेल. आणि त्यासाठी आपली जी एकजूट आहे ती अभ्यास ठेवा एवढंच सांगतो. आणि आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक लढाऊ भीमसैनिक आहात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलात. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान. आपल्या सगळ्या महामोर्चातल्या आलेल्या सगळ्या बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाठीमागे ट्रक आहेत. आणि दुसरी गोष्ट, बाहेर गावच्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जाताना आपण शांततेनं जायचं आहे. कारण संध्याकाळ व्हायला लागलेल्या आहे. रेल्वेमधून शांततेने जायचंय, कोणताही दंगाधोपा करायचा नाहीये. आणि आपण गावागावात जाणार आहोत, जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत. ते जातीच्या विरुद्ध कुठलं करायचं नाही, सरकारच्या विरुद्ध आपलं आंदोलन आहे. ओके. आणि त्या 59 जातींना मातंग समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे, तो प्रश्नच नाही. आणि त्यानंतर मी आभार तुम्हालाच देतो करायला. आभार प्रदर्शन आपले विनोद काळेजी करतील असं त्यांना मी विनंती करतो. आभार प्रदर्शनापूर्वी जे आरक्षण आपल्याला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे ते आरक्षण आज धोक्यात आलेले, ते टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही नातू
माननीय भीमरावजी आंबेडकर आणि सरसेनानी माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब आज रस्त्यावरची लढाई लढतात आहे. हे पाहून अनुसूचित जातीतल्या 59 जातीच्या घटकांच्या वतीने आज दोन्ही आंबेडकरांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन 3 आंबेडकर अमन आंबेडकर पण आहेत तिघांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सर्वांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकर कुटुंबियांचा खूप खूप धन्यवाद. आपण एवढ्या लाखोंच्या संख्येने आजच्या या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चामध्ये सहभागी झालात. मी आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप आभार या ठिकाणी प्रकट करतो आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं यापुढे पालन होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व बॅनर झेंडे जे काही आणलेले असतील व्यवस्थित सर्वांनी आपापल्या ठिकाणी घेऊन जावे आणि सर्वांनी व्यवस्थित आपापल्या घरी मोठ्या जल्लोषामध्ये जायचं. ही लढाई आपण जिंकलेलो आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. दीपक निकाळजे गट यांची आरपीआय त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. खाटिक समाजाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे धन्यवाद. भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवून जायचंय. पाठीमागे भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी जेवून जायचंय.